आऊसाही कशी दुधा कवडे मागे जगन्नाथासी, पित्या पुढे जणू हट्ट करिता लळा पूरवी बाळाची, लळा पूरवी बाळाची. भावश्रेष्ठ पाहुणे आऊसांचा, आठवा हो देव आऊसांचा, आठवा हो देव आऊसांचा. मंडळी, परमेश्वर अशा भक्तावर उदास होतो व तो स्वतः आत्मघात करील म्हणून चिंतासुद्धा करतात. परमेश्वर प्रसन्न होऊन काही मागण्यास सांगतात तर असा भक्त श्री कृष्ण चक्रवर्ती आणि श्री चक्रधर स्वामी या दोन्ही श्रीमूर्ती दिसत राहाव्यात असा वरदान मागतो. ज्या भक्ताला नागदेव बाईसा यांच्यासारखा भक्त व्हावा वाटायचे, ज्या भक्ताला चांगली वस्त्रे नेसावी व मिरवत मिरवत भिक्षा मागावी असे वाटायचे, ज्या परमभक्ताला दोन्ही अवतारांची रंगपूजा करण्याचे अहो भाग्य लाभले होते, अशा या भक्ताची परमेश्वराच्या ठिकाणी अनुसरण्यासाठी योग्यता लागलेली होती. अशी एक स्त्री भक्त जी आपल्या जीवाचे आत्मकल्याण व्हावे म्हणून पृथ्वीवर परिभ्रमण करते आणि परीसाच्या शोधात फिरते. मंडळी, अशी ही ब्राह्मण कुळात जन्मलेली दीक्षितांची मुलगी, उपासनीयांची सून आणि नाथपंथाचा उपदेश घेतलेली अशा या स्त्री भक्ताला जेव्हा विंझासनीच्या मंदिरामध्ये परीस भेटावा म्हणून धरणा घालून बसलेली असते, अशा या अनुसरलेल्या तपस्विनी आऊसा मातेचे जीवनचरित्र आज आपण या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत. मंडळी, जीवनचरित्र या व्हिडिओच्या अंतर्गत आपण सर्वज्ञांचे परमभक्त, त्यांच्या लीळा, त्यांचे सर्वज्ञांनी कशा प्रकारे जडणघडण करून त्यांना अनुसरण्यायोग्य केलेलं आहे व त्यांचे कार्य या व्हिडिओच्या मार्फत आपण श्रवण करत असतो. दंडवत प्रणाम मंडळी, मी राम फाजगे. स्वागत आहे आपले सर्वांचे राम बाबाराव फाजगे या यूट्यूब चॅनलमध्ये. आऊसा मातेने आपल्या प्रपंचात नाथपंथाचा उपदेश घेतलेला होता. मंडळी, नाथपंथ म्हणजे नाथ म्हणजे रक्षण करणारा किंवा स्वामी असा होतो, जो योग मार्गाने सिद्धावस्था प्राप्त करण्यावर भर देत असतो. 8व्या ते 12व्या शतकात आदिनाथ परमेश्वर शिव यांच्यापासून या पंथाचा उगम झाला. नवनाथ या पंथाचे मुख्य गुरु तर मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ यांचा समावेश होतो. याच पंथाला सिद्धमार्ग, योगमार्ग व गोरक्ष संप्रदाय इत्यादी नावाने ओळखले जाते. तापी नदीच्या काठावर वसलेल्या छोट्याशा थाळनेर या गावात एक ब्राह्मण परिवार राहत होता. तालुका शिरपूर, जिल्हा धुळे या भागाला खानदेश म्हणून ओळखले जाते. खानदेश म्हटले की साहजिकच खानदेशी भाषा, अहिराणी भाषा. आऊसांच्या वडिलांनी नाथपंथाचा उपदेश घेतलेला होता म्हणून ती दीक्षितांची मुलगी होती. ती एकुलती एक होती. अशा या लहानशा कुटुंबात लहानाची मोठी झाली होती. मग आई वडिलांनी या मुलीचे लग्न लावले व दिले थाळनेरपासून 38 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पळसनेर या सासरी. तिचे सासरे उपासनीय होते म्हणून उपासनीयांची सून. नवरा व नवरीचा सुखात संसार चालला होता. याच आऊसाला एक मुलगा होता. पुढे चालून नवऱ्याचे काही कारणामुळे निधन झाले. विधवा झालेली आऊसा आपल्या मुलासोबत राहून संसार चालवत होती. आऊसा ही वयाने 50 वर्षापर्यंत असावी. पण मंडळी म्हणतात ना, खेळ कुणाला दैवाचा कळला. विधवा असून सुद्धा पतिव्रताचे पालन करून दिवस काढत होती.
औसा जरी स्त्री असली तरी आत्मनिर्भर, स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणारी, स्वयंबळावर उभी राहणारी, आत्मविश्वासू वृत्तीची होती. कुणाचेही बंधन तिला आवडत नसे. स्वामींच्या वचनानुसार स्वातंत्र्य हा मोक्ष व पारतंत्र्य हा बंध. औसा यांचे पती जिवंत होते तोपर्यंत तिची घरात सत्ता होती, पण जेव्हा ते सरले तेव्हा तिची घरातील सत्तासुद्धा संपली. संसाराची राखरांगोळी तर झालीच, पण जीवात्म्याची होऊ नये म्हणून ब्राह्मण रीतीनुसार पुराणाचे, भागवताचे श्रवण ती करत असायची. असे विधिअवसर करत असताना द्वापार युगातील भगवान श्रीकृष्णावर तिची अपार श्रद्धा बसली होती. एक दिवस ती घरी असताना तिच्या द्वारी एक कवी आला व त्याने अंगणात उभे राहून भगवान श्रीकृष्णांचे भजन गायले. ते ऐकून औसा माता खुश झाल्या व त्यांना भिक्षा देण्यासाठी घरातून सुपामध्ये गहू घेऊन आली व त्या कवीला देत होती. तेव्हाच तिकडून तिचा मुलगा आला व तिच्यावर ओरडायला लागला, "ए आई, एवढे सगळे गहू त्याला मला न विचारता कसे काय दिले?" तेव्हा या औसा मातेला राग आला. जेव्हा माझा पती होता तेव्हा या घरामध्ये माझी सत्ता होती, आता तुझी सत्ता आहे आणि ज्या घरामध्ये माझी सत्ता नसेल तर या घरात राहून काय फायदा? एवढे दिवस माझे आहे म्हणून राबत होते, पण आता माझी सत्ताच नसेल तर घे हे तुझे तुलाच, म्हणून कशाचाही विचार न करता या नाथपंथीय माऊलीने आपले घर क्षणात सोडले. ब्राह्मण कुळात जन्म, दीक्षितांची मुलगी, उपासनीयांची सून आता घरदार सोडून मोक्ष मिळावा म्हणून धडपड करत होती. अभिमानी स्त्री दरी डोंगरे रानोराणी भटकत होती. गुरुशिवाय मोक्ष नाही म्हणून गुरु करण्यासाठी रानोराणी हिंडत होती. त्यातच स्त्री देहासाठी जोगी लोक लुलू करत होते. स्त्री देहाचे व पतिव्रताचे मोठ्या कष्टाने औमातेने रक्षण केलेले होते. मोक्षाचा मार्ग मिळावा म्हणून औसाने एक नाथपंथीय गुरु केला होता. त्याने म्हटले, गवताच्या किंवा चामडाच्या आसनावर बसावे तेव्हा उपदेश देऊ. तेव्हा औसाला त्या गुरुचे वागणे पटले नाही म्हणून दुसरा गुरु शोधला. तेव्हा त्याने म्हटले, कडासनी बसाल की कुमारी उपदेश घ्याल. तेव्हा तोही गुरु औसा मातेला बरा वाटला नाही. तेव्हा अभिमानी असलेल्या औसाने कुष्ठरोगी असलेला साधू शोधून मग त्याला गुरु केले. तोही विकृत चेष्टा करताना आढळला म्हणून त्यालाही सोडून दिले. आता या सृष्टीच्या भोवऱ्यात एकटीच अडकलेली औसा माता खऱ्या गुरुच्या शोधात होती. गुरु म्हणजे परीस त्या परीसाच्या शोधात होती. स्वतःला लोखंड शिष्याप्रमाणे समजून जसे परीसाच्या सान्निध्यात लोखंड येऊन लोखंडाचे सोन्यात रूपांतर होते, तसेच आपल्या या जीवाचे आत्मकल्याण व्हावे, जीवाला मोक्ष मिळावा म्हणून औसा माता आता परीसाच्या शोधात हिंडत होती. औसाच्या ठिकाणी जे दारिद्र्य होते, जे दुःख होते, त्या दुःखाच्या मुळावर इळा घालून औसा मातेला तिच्या जीवनाचे सार्थक करायचे होते. तेव्हा औसा ही एक स्त्री असल्यामुळे जिथे ती जाईल तिथे तेथील साधू तिच्याकडे वाईट नजरेने पाहून तिला प्राप्त करण्यासाठी तिच्याकडे यायचे. तेव्हा या नाशिवंत देहाला लोकाच्या वाईट नजरेपासून दूर ठेवण्यासाठी औसा मातेने मळके कपडे घालून विद्रूप रूप घेतले. या देहाला वाईट नजरेच्या जोगी साधूपासून वाचवण्यासाठी औसा माता चिंचोका घासून त्यापासून बरबटा तयार करायची व त्याचा लेप हात, पाय व तोंडावर लावून त्यावर राख लावत होती.
त्यामुळे तिचे अंग तांबट काळसर दिसायचे. हात पायाला लावलेल्या चिंचेच्या बरबटा सुकल्यावर सुरकुत्या पडत होत्या. त्यामुळे औसा मातेच्या शरीरावर माशा घोंगावत होत्या. मग औसा माता आपल्या गळ्यामध्ये पंचा, थिंगळाचा कंथा गळ्यात घालीत अशा प्रकारे वेश धारण करून चारी वर्णात भिक्षा करत व या देहाचे शील रक्षण करीत होती. जोग्यामध्ये राहणे, उभ्याने खाणेपिणे, अस्तव्यस्त राहणे, चहुवर्णात भिक्षा असा जीवनक्रम औसा मातेचा चालू होता. आता औसा जीवाला मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून सर्व पृथ्वीवर परीस प्राप्त व्हावा म्हणून परिभ्रमण करत होती. जगाचे उकिरडे उपसता सगळा जन्म वाया घालवला. असे परिभ्रमण करत असताना विंध्य पर्वतातील पळसखेड येथील विंजासनी देवतेच्या मंदिरात येऊन पोहोचली. विंजासनी देवीच्या देवळात येऊन धरण्याला बसली होती. त्या देवळात मग तिला स्वप्नात दृष्टांत झाला. गंगा तीरासी जाय, मग तुझ परीसु सिधेल. म्हणजेच गंगा तीराला जा, मग तुला परीस प्राप्त होईल. मग त्या परीसाच्या शोधात औसा हिंडत गोदावरीच्या काठाने काऊळगावला आली. तेथे गोरक्ष म्हणून भिक्षा मागितली. आपल्या सामानाचे गाठोडे कुंभाराच्या धर्मशाळेत ठेवले व त्या सामानाची राखण करण्यासाठी सोबत असलेला डांगरेस नावाचा कुत्रा याला बसवले. हातपाय धुण्यासाठी गंगेच्या घाटावर आली. एक पाय धुतला, दुसरा धुवायचा होता. तितक्यात एक ब्राह्मण धान्य मागून जोगेश्वरीकडून घाटावर आला. त्याने औसाला विचारले, हा आई, तुम्ही काही श्री चांगदेव राऊळ गोसावी यांची? तेव्हा औसा म्हणाल्या, हाय रे, श्री चांगदेव राऊळ गोसावी ते कवन रे? ते काही तुम्ही नेनो रे. म्हणजेच त्या ब्राह्मणाने विचारले की, हा आई, आपण श्री चांगदेव राऊळ गोसावी यांच्या आहात काय? तेव्हा औसा म्हणतात, ते श्री चांगदेव राऊळ कोण आहेत मला माहीत नाही. तेव्हा त्या ब्राह्मणाने सर्वज्ञांचे गुणविशेष सांगितले. मग त्या ब्राह्मणाने औसाला सर्वज्ञांच्या दर्शनाला जाण्यासाठी सांगितले. त्याचे ऐकून औसाला सर्वज्ञांच्या विषयी आवड उत्पन्न झाली. एका प्रकारे तिला बोध झाला. औसाने म्हटले, अरे, कोण्या ठिकाणी आहेत ते? तेव्हा ब्राह्मणाने, हे नाही, जोगेश्वरीला आहेत असे सांगितले. औसाला जोगेश्वरी कुठे आहे हे माहीत नव्हते, म्हणून तिने लगेचच त्या ब्राह्मणाला जोगेश्वरी कुणीकडे आहे असे विचारले. तेव्हा त्या ब्राह्मणाने, ते पलीकडे उंच मोठाले झाड दिसतात ना, तेथेच आहे असे सांगितले. तेव्हा मग औसा विचारतात, हाय रे, तेथे कोणत्या रस्त्याने जायचे रे? तेव्हा ब्राह्मण म्हणाला, पलीकडे उतरून त्या गंगेच्या काठाने असे जा. मग औसा तशीच निघाली, जोगेश्वरीला आली. तेथे दरवाजामध्ये उमाईसा यांची भेट झाली. औसाने उमाईसाला विचारले, हाय रे, येथे जे सामर्थ्यवान पुरुष आहेत त्यांचा सध्या कोणता सोहळा होत आहे? तेव्हा उमाईसा म्हणाल्या, सर्वज्ञांचे भोजन चालू आहे. मग औसा माता जोगेश्वरीच्या देवळाच्या पायऱ्यांच्या बाजूकडील ओट्यावर बसली. तेथील पुजाऱ्यांशी गोष्टी करू लागली. तेव्हा उमाईसा मनातल्या मनात म्हणत होत्या, जोगीन कशी बडबड करणारी आहे, हिला सर्वज्ञांचे दर्शन झाले तर बरे होईल. तितक्यात सर्वज्ञांचे भोजन झाले, गुळळा झाला. बाईसांनी सर्वज्ञांना सुपारीच्या फोड्या दिल्या. मग सर्वज्ञ मागच्या पडवीत
शतपावली करू लागले. बाईसा विडा करून देत होत्या तेव्हा औसा दोन्ही देवळाच्या मधल्या सांधीतून सर्वज्ञांना पाहत होती. तेव्हा सर्वज्ञांनी, आऊ देवी, काय पाहत आहात? तेव्हा औसांनी म्हटले, ज्यांच्याकरिता सगळी पृथ्वी फिरले त्यांना पाहत आहे जी स्वामी जगन्नाथा. मंडळी, औसांच्या मुखातून सर्वज्ञांविषयी निघालेला हा शब्द म्हणजे जगन्नाथा. बाईसांचे बाबा आणि औसांचे स्वामी जगन्नाथा. मंडळी, पंथामध्ये सर्वज्ञांना जगन्नाथा म्हणणारी प्रथम भक्त ती म्हणजे औसा माता. तेव्हा स्वामी म्हणतात, या इकडे असे या आणि मग पहा. मग औसा सर्वज्ञांजवळ आल्या. तेव्हा स्वामी म्हणाले, आओ देवी, तुम्हाला बसायला आवडत असेल तर बसा. मग औसा बसल्या. तेव्हा त्यांना स्थित्यानंद झाला आणि फार सुख झाले. योगशास्त्राच्या साधनाची, प्राणायामाची प्रक्रिया प्रकट झाली. भाटी उजाई, पवन उजाई, हासळीकरण, सिंगणीनाद असे 5 सिद्धीचे कार्य प्रकाशले. तिला असा आभास होत होता की मी अशी हवेमध्ये तरंगत आहे. तेव्हा स्वामी बाईसाला म्हणतात, बाई, आमचे आसन येथे टाका. मग बाईसांनी आसन टाकले. सर्वज्ञ आसनावर बसले. थोड्या वेळानंतर औसांचा स्थित्यानंद बंद झाला. औसाने बसल्या बसल्याच स्थित्यानंद उपभोगला होता. तेव्हा स्वामी म्हणाले, औवा देवी, आता विराडावर जा बरं. तेव्हा औसा माता म्हणतात, सगळ्या पृथ्वीवर परिभ्रमण केले आणि जगाची उकिरडे उपसता सगळा जन्म वाया घालवला. मग विंजुगाने स्वप्नात सांगितले, तू गंगा तीराला जा, मग तुला परीस प्राप्त होईल. जो परीस आज प्राप्त झाला आहे. आता कुठे जाईल जी स्वामी जगन्नाथा? आता आपल्या या श्रीचरणासे माझे बिराड. तेव्हा स्वामी औसाला तिच्या बिराडाविषयी विचारतात. तेव्हा औसांनी सांगितले की माझे बिराड कुंभाराच्या धर्मशाळेत ठेवले आहे. तेव्हा सर्वज्ञांनी नाथोबाला म्हणाले, मंडळीका, जा यांचे सामान घेऊन या. नाथोबा गेले. धर्मशाळेतील औसांचे गाठोडे, भिक्षापात्राची झोळी आणि डांगरेस नावाच्या कुत्र्याला सोबत घेऊन आले. सर्वज्ञांजवळ गाठोडे, भिक्षापात्राची झोळी ठेवली. मग औसांनी भिक्षापात्र काढून श्री कर कमळी दिले. नाथपंथीयाप्रमाणे नमस्कार केला. तेव्हा स्वामींनी तिच्या भिक्षापात्रातील थोडेसे अन्न खाल्ले, प्रसाद केला आणि तो प्रसाद सर्व भक्तजनांना दिला. डांगरेसला प्रसाद दिला. तेव्हा स्वामींनी उमाईसाला विचारले, मासोपवासिनी, हा प्रसाद घ्याल का आवळा घ्याल? तेव्हा उमाईसाने म्हटले, जी मी प्रसादाचा आवळा घेईन. मग सर्वज्ञांनी तिला आवळ्याचा प्रसाद दिला. त्यावर औसाने म्हटले, हाय रे, सर्वज्ञांच्या श्रीचरणाजवळ राहून तुझे अजून सोहळे ओळले गेलेच नाही. सर्वज्ञांनी बाईसाला औसाचे सामान पाहण्यास सांगितले. मग बाईसांनी गाठोडे सोडले. तेव्हा त्या गाठोड्यामध्ये 3 दाम निघाले. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, बाई, हे आमच्यासाठी खर्च करा. त्यामध्ये देवतेच्या पितळी मूर्त्या निघाल्या. तेव्हा स्वामी म्हणतात, ह्या पाण्यामध्ये विसर्जित करा. तेव्हा औसा म्हणाल्या, जेवढ्या देवता आहेत त्या सर्व पाण्यात विसर्जित करू वाटल्या तर करा, परंतु उत्तम प्रकारची पितळची जोगला देवी आणि शीशम लाकडाची 3 ठिकाणी वाकडी असलेली श्रीकृष्णाची मूर्त हे पाण्यात विसर्जित करू नका. तेव्हा स्वामी म्हणतात, हे पण पाण्यात विसर्जित करा. औसा म्हणतात, नाही जी, जोगला देवीची मूर्ती पाण्यात सोडायची तर सोडा, पण श्रीकृष्णाची मूर्ती पाण्यात टाकू नका. तेव्हा स्वामी म्हणतात, ते का नको? तेव्हा औसा म्हणतात, जी
मी जेथे रस्ता चुकते तेथे मला ही श्रीकृष्णाची मूर्ती रस्ता दाखवते. तेव्हा स्वामी म्हणतात, आता साचोकारा कृष्णेया, तो तुम्हा वाट सांगेल. म्हणजेच आता खरा खुरा श्रीकृष्ण, आम्ही तुम्हाला रस्ता सांगू. तेव्हा स्वामी म्हणतात, ही मूर्तीसुद्धा पाण्यात सोडा. औसाच्या गाठोड्यात जे गहू, चणे, जोंधळे होते त्यांचा सर्वज्ञांनी भक्तमंडळीसह उपवार करायला लावला. तेव्हा सर्वज्ञांनी आपल्या श्रीकराने तिच्या कानात जोगी घालतात व रिंगा काढून टाकल्या. बाईसांना सांगून 2 वस्त्र मागवले. ते वस्त्र औसांना नेसण्यासाठी दिले. औसा ही ब्राह्मणी जोगीन होती. तिला महात्मिनी केले. सर्वज्ञांनी औसाला संन्यास दिला, आपली शिष्या केली. मंडळी, औसा या अशा पहिल्या पंथातील स्त्रीभक्त आहेत, ज्यांनी सर्वज्ञांची भेट होताच सर्वज्ञांना अनुसरण केलेले आहे. मग बाईसांनी सर्वज्ञांसाठी उत्तम प्रकारचा उपहार केला. सर्व सहपरिवार भोजन झाले. गुळळा झाला, विडा झाला. औसाने आपले भिक्षेचे पात्र सर्वज्ञांच्या श्रीकरी दिले. सर्वज्ञांना नमस्कार केला. सर्वज्ञांना अक्षदा लावण्यासाठी औसा तांदूळ घेण्याकरता गेली. एका भांड्यात तांदूळ भिजत घातलेले होते. ते औसाने भस्कन हात घालून थोडे तांदूळ सर्वज्ञांना अक्षदा लावण्यासाठी घेतले. हे पाहून उमाईसा म्हणाल्या, हे काय झाले हो या जोगिनीला? बाबांच्या भोजनासाठी तांदूळ भिजत घातलेले होते आणि हिने घाणेरडे हात त्यात घातले. तेव्हा औसा म्हणाल्या, हाय रे, सर्वज्ञांच्या सन्निधानाने तुझे अजून ओवळे सोवळे गेलेच नाही. सर्वज्ञांनी वेळोप्रसंगी एकांकातील लीळा आपल्या भक्तमंडळींना सांगितलेल्या आहेत. पुढची लीळा आहे, सर्वज्ञांनी औसाला पैठण येथे पैठण या स्थानावर सांगितलेली आहे. एका गावात सर्वज्ञ भिक्षा करण्यासाठी गेले होते. तेथे एक कुत्री व्यायली होती. तिने उकिरडा उकडून खड्डा केला होता. तो खड्डा स्वामीने निरखून पाहिला. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वज्ञांना थंडी वाजत होती. मग रात्रीच्या वेळी सर्वज्ञ त्या खड्ड्यात झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी एका बाईने त्या उकिरड्यावर घरातील केर कचरा, जनावरांच्या गोठ्यातील शेणकडबा आणून टाकला. एकीने घराच्या चुलीतील किंचित गरम असलेली राख आणून टाकली. सर्वज्ञ औसाला सांगत होते, बाई, जसजशी राखीची ऊब यायला लागली तसतसे आम्ही जोरजोराने घोरत होतो. मग एक स्त्री उकिरड्यावर शेण राख टाकण्यासाठी आली. तेव्हा सर्वज्ञ जोरजोरात घोरत होते. हे ऐकून त्या स्त्रीने तिच्या घरी जाऊन ही गोष्ट सांगितली. उकिरड्याने माणसाला जन्म दिला. तेव्हा हे पाहण्यासाठी गावातील सर्व मंडळी जमा झाली. दिवस उजाडल्यावर खड्ड्याच्या अवतीभोवती माणसांनी गर्दी केली. उकिरड्याजवळ येऊन उभे राहिले व जोरजोरात गोष्टी करत होते. तेव्हा त्यांचा आवाज ऐकून सर्वज्ञांना जाग आली. मग सर्वज्ञ उठले, अंग झटकले, अंगावरील केरकचरा झटकून जाऊ लागले. हे पाहून तेथील लोक म्हणू लागले, उकिरड्याने माणसाला जन्म दिला. गावावर फार मोठे संकट आलेले आहे. आता ह्या उकिरड्याची शांती केली पाहिजे. म्हणून सर्व गाव जमा झाला. उकिरडा खोदून सर्व घाण दूर केली. आजूबाजूचा सर्व परिसर स्वच्छ केला. खड्डा बुजवून सपाट केला. त्यावर मंडप घातला. सडे संमार्जन केले. रांगोळ्या काढल्या. मग गावातील सर्व जनतेने धनधान्य जमा करून होम करून शांती केली. खीर, पुरी, हरभऱ्याच्या उसळीची भाजी,
घुगऱ्यांची भाजी असे पदार्थ बनवून सर्व गावकरी लोक जेवले. शेजारच्या गावातून एक जोगी आणि जोगीन जेवण्यासाठी येत होते. तेव्हा त्यांना रस्त्यामध्ये सर्वज्ञांची भेट झाली. तेव्हा तो जोगी सर्वज्ञांना म्हणाला, महात्मे हो, या चला जाऊया. या गावात जेवायला आहे. उकिरड्याने माणसाला जन्म दिला म्हणून गावावर फार मोठे संकट आले आहे, म्हणून शांती केली आहे. सर्वांना गाव जेवण आहे, तेथे जाऊ जेवण्यासाठी. मग त्या जोगी आणि जोगिनीसोबत सर्वज्ञसुद्धा तेथे आले. त्यांनी त्यांच्यासोबत पत्रावळीवर सर्वज्ञांचे भोजन झाले. मग सर्वज्ञ तेथून निघाले. मंडळी, औसा सर्वज्ञांच्या सन्निधानी उत्तरार्धात आल्या. पूर्वार्धातील काही लीळा वेळूप्रसंगी सर्वज्ञांनी औसाला सांगितलेल्या आहेत. एक दिवस औसा सर्वज्ञांसमोर बसल्या होत्या. त्यांनी जोगवटा घातलेला होता. जोगवटा म्हणजे कमरपट्टा. त्यांचा हा जोगवटा पाहून सर्वज्ञांनी त्यांना ओरंगल प्रदेशातील लीळा सांगितली. तुमच्यासारखा आम्हाला पण जोगवटा होता. तो आम्हाला एका मल्लाने अर्पण केला होता. तो जोगवटा म्हणजे रेशमी वस्त्रांचा. त्याला 5,000 सुवर्ण मुद्रांच्या किमतीचे माणिक मोती रत्नाचे जडण होते. असा जोगवटा आम्हाला अर्पण केला होता. अशी लीळा सर्वज्ञांनी औसा यांना सांगितली. तेव्हा औसा म्हणतात, मग त्या जोगवट्याचे काय केले जी? तेव्हा स्वामी सांगतात, तो जोगवटा वाटेने एक ब्राह्मण भेटला, त्याला दिला. जर तेव्हा तुम्ही असता तर आम्ही तुम्हालाच दिला असता. सर्वज्ञांनी औसा मातेला भावेश्वर या स्थानाची लीळा जोगेश्वरीला सांगितली होती. ती म्हणजे नांदेड येथील भावतीर्थावर सर्वज्ञ बसलेले होते. तेव्हा देवळातील पुजारी सर्वज्ञांना विचारतो, देव हो, ये गावी वऱ्हाड आले, तेथ तुम्ही जेवलीती? तेव्हा स्वामी म्हणाले, हो. तेव्हा पुजारी म्हणतो, काही जेविलीती? तेव्हा सर्वज्ञ त्यांना सांगत असतात की वरण भात, वडे, मांडे, पुऱ्या, अमृतफळे, खीर आणि कढी सांगणार तेवढ्यात नदीला पूर आला. तेव्हा तो पुजारी राणा, जीजी चला चला, पूर आला, असे म्हणून राणा पुजारी पळून गेला. सर्वज्ञावरून पुराचे पाणी गेले. दुसऱ्या दिवशी पुराचे पाणी ओसरले. तेव्हा पुजारी येऊन मंदिर साफ करत असतो. तेव्हा त्याला सर्वज्ञांचे श्रीमुकुट दिसले. तेव्हा स्वामी म्हणाले, राणे हो, आंब गोड झाले. म्हणजेच कढी खूप स्वादिष्ट झाली होती. असे ऐकताच पुजाऱ्याला आश्चर्य वाटले. तेव्हा तेथे गावातील बरेच लोक आले होते. त्यांनी पुजाऱ्याला सर्वज्ञ काय म्हणत आहेत असे विचारले. तेव्हा पुजाऱ्याने घडलेला वृत्तांत सांगितला. तेव्हा त्या सर्वांना आश्चर्य वाटले. ही लीळा सर्वज्ञांनी पवनगुरू उपहासू या लीळेसंदर्भात औसांना सांगितलेली होती. मंडळी, सर्वज्ञांचा मुक्काम नेहमी रानावनात किंवा ठिकाणी होत असे. म्हणून रात्री राखण करण्यासाठी दररोज आळीपाळीने एक भक्तजन रात्रपाळी करत होते. असाच पुढचा प्रसंग आहे खडकुली या स्थानाचा. एके दिवशी औसाची राखण करण्याची पाळी आली होती. सर्वज्ञांचे भोजन झाले. मग सर्वज्ञांनी निद्रा केली. त्यानंतर औसाने आपले अंथरूण गुंफेच्या दाराशी टाकले आणि औसा नाथपंथीय सिंगनाद ह्या 10 ध्वनीपैकी भळळू नाद गुणगुणू लागली. हे ऐकून गावातील व्यापाऱ्यांची मुले एकत्र जमली
आणि एकमेकांना म्हणू लागली, चला रे जाऊ, आपण यांना घाबरूया. हे रानावनात राहतात, शिळे पाके अन्न खातात, यांच्याकडून काय होईल. त्या दिवशी सावखेड्याचा आठवडा बाजार होता. व्यापाऱ्यांनी स्वयंपाक केला होता. तो विस्तव खापरात भरून घेतला आणि ती मुले गुंफेकडे आली. गुंफेच्या वरच्या बाजूने विस्तव फेकू लागली. मुलांच्या हातातील निखारे संपले. मुलांनी हातातील खापर खाली टाकून दिले. आऊसाला नेमकी झोप लागली होती. खापराचा आवाज ऐकताच आऊसाला जाग आली. थोडी समोर गेली. अंगावर पांघरलेला कपडा काढून टाकला. केस वगैरे विस्कटून विक्राळ रूप धारण केले आणि खाईन रे म्हणत त्यांच्या दिशेने धावू लागली. अंधारामध्ये आऊसाचे विद्रूप रूप पाहून ती मुले पळाली. त्यांच्या कानात भळळू हा शब्द एकसारखा ऐकू येत होता. त्यामुळे ती मुले अधिकच घाबरून गेली. कुणाचे गुडघे फुटले, कुणाचे नाक घोटा, कुणाचा पाय मुरगळला, कुणाला ताप आला. आरडाओरडा ऐकून सर्वज्ञ बाहेर आले. सर्वज्ञांनी आऊसाला म्हटले, हे काय नाही का खुशाल खाईन रे म्हणत आहात? तुम्ही काय लाव आहात? एखाद्या भीतीपोटी बेशुद्ध पडला आणि मेला तर काय कराल? अशी भीती निर्माण करू नये. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वज्ञांच्या पूजावसरासाठी एलंभट आले. रात्रीचे त्यांनी गावात ऐकले होते. मग त्यांनी सर्वज्ञांना विचारले, जीजी, रात्री येथे कुणाचा त्रास झाला का? तेव्हा स्वामी म्हणतात, हो झाला. तेव्हा स्वामी म्हणाले, ते मुले म्हणतात, आमचे शिष्य रानावनात राहून रेंगा चेंदा शिळीपाळी खाऊन दुबळे बनले आहेत. यांच्याकडून काय होणार आहे? परंतु ही भक्त मंडळी अशी उघडी नागडी दिसत असली तरी यांच्याकडे कोणीही वाईट नजरेने पाहू नये. कारण यांचा अभिमान घेणारे जे कोणी आहेत ते जर एकदा कोपले तर काय होईल हे सांगता येत नाही. हे ऐकून एलंबट घाबरले. मनात म्हणतात, न कोपता जर एवढे अनिष्ट घडले, याचा अभिमान घेणारे कोपले असते तर काय झाले असते. मंडळी, या लीळेवरून आपणाला असे समजते की औसा ही नाथपंथीय होती. नाथपंथीय ध्वनी यांची जाणीव होती, माहिती होती. तसेच तिला काही विद्यासुद्धा प्राप्त होती. ती स्त्री असूनसुद्धा कशालाही घाबरत नव्हती. कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची तिच्यामध्ये हिंमत होती. म्हणूनच सर्वज्ञांनी त्यांचे प्रसादिक नाव नायिका असे ठेवलेले होते. यावरून आपणाला असे सुद्धा समजते की सर्वज्ञांचा भक्तपरिवार हा त्यांचा स्वतःचा परिवार होता आणि सर्व भक्तांची काळजी त्या परमेश्वरालाच होती. त्या भक्तांचा अभिमान घेणारे ते सर्वज्ञच होते. सर्पदंशी माळिया रक्षिले, अभयदान त्या सशास दिधले. दीनदयाळा भक्तवत्सला, कृपेची सागरा. मज दिनाचे कोटी दंडवत, प्रभु रे करुणा करा. अनाथ मी अपराधी देवा, स्वामी चक्रधरा. मज दिनाचे कोटी दंडवत. मंडळी, पुढची लीळा आहे औसा या मनाने कनवाळू असलेल्या सुद्धा आपणाला पाहायला भेटते. असाच प्रसंग आहे म्हणजे खडकुली येथील सर्पदृष्टी माळिया रक्षणे. मंडळी, वाडे गावच्या एका माळ्याला सर्पाने दंश केलेला होता. वैद्य मांत्रिक आणले, बराच उपचार केला, पण त्या माळ्याचे काही विष उतरले नाही. शेवटी तो माळी मेला. तेव्हा वाडेगावच्या गावातील एकाने म्हटले,
हा रे, खडकुलीला जे पुरुष राहतात ते स्वतःला ईश्वर अवतार पुरुष म्हणून घेतात. याला तेथे नेऊन टाका. ते जर खरेच सामर्थ्यवान असतील तर याला जिवंत करतील. म्हणून माळ्याच्या घरच्यांनी लिंबाच्या पानामध्ये गुंडाळून घेतले आणि सर्वज्ञांच्या गुंफेच्या वरच्या बाजूस माळ्याला आणून ठेवले. त्यावेळेस भटुबास आणि लखुदेवबास भिक्षेला निघाले होते. त्या प्रेताकडे पाहून भटुबास म्हणाले, पहा लखुदेवबा, सर्वज्ञ याला कसे जिवंत करतात ते बघा. असे म्हणून ते दोघेही भिक्षेला निघून गेले. काही वेळानंतर औसा माता गुंफेच्या बाहेर काही कामानिमित्त आल्या. तेव्हा माळ्याच्या पत्नीने त्यांना म्हटले, अहो आई, सर्वज्ञांना माझी एक विनंती करा. माझ्या पतीला सापाने दंश केला आहे. त्यातच त्याचा देहांत झाला. तरी सर्वज्ञांनी यांना जिवंत करावे. दररोज पाहिली 4 पायलीचे धान्य लागते. इतके मुले बाळे आहेत. आमची स्थिती आग लागलेल्या मुंग्याच्या वारुळाप्रमाणे झाली आहे. आता मी काय करू आई? असे म्हणून माळीन रडू लागली. तेव्हा औसाला त्या माळिनीची दया आली. मग औसा माता सर्वज्ञांच्या जवळ आल्या आणि सर्वज्ञांना विनंती केली, जी स्वामी जगन्नाथा, बिचारा माळी सर्पदंशाने मृत्युमुखी पडला आहे. त्याला येथे आणून टाकले आहे. बिचारी माळीन फार दुःखी झाली आहे. ती म्हणते, दररोज पाहिली 4 पायलीचे धान्य लागते. इतके मुले बाळे आहेत. मुंग्याच्या वारुळाला आग लागली अशी बिकट परिस्थिती झाली आहे. असे म्हणते जी स्वामी जगन्नाथा, आपण त्यास राखावे जी. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, पलीकडे असलेली वाटी घेऊन या. मग सर्वज्ञांनी औसाला श्रीचरण क्षालन करण्यास सांगितले आणि चरणोदक काढले. आणि सर्वज्ञ म्हणाले, हे चरणोदक त्या माळ्याच्या तोंडावर शिंपा, छातीवर शिंपा, पाठीवर शिंपा असा विधी सांगितला. औसाने त्या माळिनीस म्हटले, हाय रे, याला सोडा. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला सोडले. औसाने ज्याप्रमाणे सर्वज्ञांनी विधी सांगितलेला होता त्याचप्रमाणे त्यांनी विधी केला. तेव्हा तो माळी डोळे उघडून पाहू लागला, पण त्याला उठवेना. औसा पुन्हा स्वामीजवळ आल्या व विनंती करू लागल्या, जी स्वामी जगन्नाथा, बिचारे प्रेत जिवंत झाले. टकमका पाहत आहे पण त्याला उठवत नाही. तरी स्वामी जगन्नाथा, आपण तेथे चालावे जी. तेव्हा सर्वज्ञांनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला. सर्वज्ञ उठले, श्रीचरणी पादत्राणे घातली आणि माळ्याजवळ गेले. त्या माळ्याला कृपादृष्टीने न्याहाळले आणि तो माळी उठला. त्याने सर्वज्ञांना दंडवते घातले, श्रीचरणास लागला. मग त्याच्या पत्नीनेही दंडवते घातले. मग सर्वज्ञ पुन्हा गुंफेत आले. सोबत माळीसुद्धा आला. त्याचबरोबर गावातील त्यांचे नातेवाईक आले. माळी जिवंत झाला म्हणून पाहण्यासाठी गावातील सगळी लोक जमा झाली. तेव्हा भटोबास भिक्षा करून आले. तेव्हा माळ्याच्या नातेवाईकांनी स्वामींना म्हटले, जी रात्री काही तेला तुपाची वात लागेल. तेव्हा स्वामी म्हणाले, आमच्याकडे तसं काही द्यावं लागत नाही. मग रात्रीचा पूजावसर झाला. भोजन झाले. सर्वज्ञांनी बाईसाला सांगून माळ्यास जेवायला दिले. मग तो माळी दुसऱ्या दिवशी आपल्या घरी गेला. गावातील सर्व लोकांना आश्चर्य वाटले. परंतु एखाद्या वेळेस
माळ्याचे पोट फुगायचे. एक दिवस माळ्याने सर्वज्ञांना विनंती केली, जीजी एखाद्या वेळी माझे पोट फुगते. तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात, व्यायाम करीत जा. व्यायाम केल्याने पोटातील वायू नष्ट होतो. मग तो माळी आपल्या मळ्यात नवीन निघालेली वस्तू आधी सर्वज्ञांसाठी आणत होता, नंतर तो विकायला घेऊन जात असत. अशा प्रकारे सर्वज्ञांनी वाडेगावच्या माळ्याला सर्पदंशापासून वाचवलेले होते. त्याच्या कर्माचा नाश केलेला होता व त्या माळ्याला पुनर्जन्म स्वामींनी खडकुली या स्थानावर दिलेला आहे. या लीळेवरून मंडळी आपणाला औसा माता या कनवाळू मायेच्या आहेत हे सुद्धा लक्षात येते. ज्याप्रमाणे साधाईसा या मातेने जिव्हा रोग झालेल्या काऊळगावच्या माळिनीला रक्षण करण्यासाठी ज्याप्रमाणे सर्वज्ञांना विनंती केली होती, त्याचप्रमाणे येथे सुद्धा औसा मातेने सर्पदंशापासून माळ्याचे रक्षण करण्यासाठी सर्वज्ञांना विनंती केलेली आहे. मंडळी, सर्वज्ञांचे सन्निधान म्हणजे आनंदाचे महासागर आणि या महासागरातील अनमोल रत्न म्हणजे स्वामींच्या सन्निधानात असलेले भक्त. आणि अशा भक्तांचे जीवनचरित्र आपण या व्हिडिओमध्ये श्रवण करत आहोत. खडकुलीला सर्वज्ञांचे वास्तव्य असताना रात्रीचा पूजा अवसर झाल्यानंतर सर्वज्ञ गंगेच्या पलीकडे असलेल्या शेताकडे फिरण्यासाठी गेले. आकाशामध्ये चांदणे पडलेले होते. एका घडीनंतर चंद्र मावळेल अशी वेळ होती. शेतात ओंब्या दिसल्या. भटोबासांनी स्वामींना म्हटले, जीजी ओंब्या झाल्या आहेत, घेऊ का? तेव्हा स्वामी म्हणाले, झाल्या नाहीत. पुन्हा भटोबास म्हणाले, जीजी झाल्या आहेत. तेव्हा स्वामी म्हणाले, घ्या. तेव्हा भटोबास ओंब्या खुडायला लागले. तेव्हा स्वामी म्हणतात, एकाच ठिकाणच्या घेऊ नका, निवडून निवडून घ्या. मग भटोबास ओंब्या निवडून खुडून घेत होते. सर्वज्ञ पुढे गेले. शेतातील मळ्यावर चढले. श्रीकरामध्ये गोफण घेतली. झाब बोरडीय असे म्हणून हकलले. 1-2 मातीचे ढेकूळ गोफणीने फेकले. तितक्यात चंद्र मावळला. मग सर्वज्ञ मळ्याहून खाली उतरले आणि तिथून निघाले. एका कपारीजवळ पोचले. तेव्हा सोसाट्याचा वारा सुटला. सर्वज्ञ कपारीमध्ये आसनावर बसले. लखुदेवबाने सर्वज्ञांना हवा लागू नये म्हणून आडवे उपरणे धरले. तेव्हा भटोबास ओरडू लागले, लखुदेया, लखुदेया. तेव्हा लखुदेवबाने आवाज दिला, नागदया, सर्वज्ञ येथे आहेत. मग भटोबास ओंब्या घेऊन आले. तेवढ्यात वादळ थोडे कमी झाले. तेव्हा स्वामी म्हणाले, ओंब्या भाजत का नाहीत? तेव्हा भटोबास म्हणाले, जीजी विस्तव नाही. तेव्हा स्वामी म्हणतात, जा गुंफेतून विस्तव घेऊन या. मग भटोबास गेले. विस्तव घेऊन आले. त्यांच्यासोबत औसासुद्धा होत्या. सर्वज्ञ मर्गजेच्या देवळात गेले. मर्गजेच्या देवळात आसनावर बसलेले होते. भटोबास ओंब्या भाजत होते. औसा माता आल्या व सर्वज्ञांच्या श्रीचरणी लागल्या. तेव्हा स्वामी औसाला म्हणाले, नायका, आम्ही मर्गजेला बोलायला लावले तर बोलेल का? तेव्हा औसा म्हणाल्या, बोलेल आणि काळजी दर्भा, परंतु तिच्या बोलण्याने आपण घाबरून जाल. माझ्याजवळ महाविद्या नावाचा मंत्र आहे, ज्याच्याने मी तिला बोलवायला लावीन. परंतु आपल्याला सेंडी नाही, नाहीतर मी आपल्या सेंडीला गाठ देऊन मंत्र म्हटला असता. तेव्हा स्वामी गप्प राहतात. थोड्या वेळानंतर भटोबास ओंब्या भाजून घेऊन आले. तेव्हा स्वामींनी औसाने जे म्हटले ते भटोबासांना सांगितले. तेव्हा भटोबास औसाला म्हणाले, तुम्ही तर अगदी ढोरे राखण्याच्या कामाच्या आहात. तुम्हाला काही कळत नाही. ज्या देवाच्या सामर्थ्याने जमिनीवरचे दगड
जमिनीतील खडकसुद्धा वेधतात आणि बोलतात. तो देव काय असा बोलण्याला घाबरेल? तेव्हा औसाने म्हटले, मला माहीत नाही रे बा नागना. नंतर सर्वज्ञासोबत सगळे बिराडावर गुंफेत परतले. बाईसांनी ओंब्या रगडून पाखडून स्वच्छ केल्या. त्यात साखर कालवून सर्वज्ञांना अर्पण केल्या. स्वामींनी प्रसाद केला. नंतर सगळ्या भक्तजनांना ओंब्याचा उळा वाटून दिला. मग सर्वज्ञांनी ओंब्याचे भोजन केले. गुळा झाला, विडा झाला. मग सर्वज्ञांनी निद्रा केली. मंडळी, भक्तजनांनी चोरी केलेल्या हरभऱ्याच्या होळ्याचे भोजन करणे. प्रसंग आहे खडकुली येथील. भटोबास आणि नाथोबा दोघे वाडेगावला भिक्षेला जात होते. जात असताना शेतात हरभरा उपटून त्याचे कडबे घातलेले दिसले. काही ठिकाणी हरभऱ्याच्या मोठ्या ढेपा घातलेल्या दिसल्या. नाथोबाने भटोबासांना म्हटले, नागदया, किती छान होळ्याजोगा हरभरा आहे. तेव्हा भटोबास म्हणाले, सर्वज्ञांना विचारू मग आणू. मग भिक्षा करून आले. दंडवते घातले, श्री चरणास लागले. सर्वज्ञांकडून झोळ्या कृपादृष्टीने पवित्र करून घेतल्या. मग स्वामींना विनंती केली, जी कसे होळ्या योग्य हरभरे आहेत, थोडेसे आणू. सर्वज्ञ काहीच बोलले नाहीत. भटोबासांनी पुन्हा विनंती केली, जी किती चांगला तयार झालेल्या टपुऱ्या टपुऱ्या दाण्याचा हरभरा हुळा करण्यायोग्य आहे, थोडे फार आणू. सर्वज्ञ म्हणाले, थोडासा आणा. कडपातील वरचा घेऊ नका आणि खालील तळातील घेऊ नका, मधला आणा. होकाजी असे म्हणून भटोबास, नाथोबा, मार्कंड असे तिघे निघाले. वरचे कडपे उचलून बाजूला ठेवले, मधले घेतले. त्यांनी 3 भारे बांधले. भटोबासांनी आणि नाथोबांनी हरभऱ्याचा भारा उचलून मार्कंडाच्या डोक्यावर ठेवला. भटोबासांनी नाथोबाच्या डोक्यावर भारा उचलून ठेवला आणि स्वतःचा भारा स्वतःच उचलून डोक्यावर घेतला. गुंफेच्या अंगणात 3 भारे धाडखण टाकले. त्यांच्या भारा व भाऱ्याजवळ टेकून विसावा घेत बसले होते. भाऱ्याचा धाडकन आवाज ऐकून सर्वज्ञ गुंफेतून बाहेर आले. ते तिघेही सर्वज्ञांच्या श्री चरणास लागले. मोठमोठाले भारे पाहून सर्वज्ञ म्हणाले, हे काय इतके हरभरे आणलेत? जर शेतमालक तुमच्या पावलांच्या निशाणांनी मागे मागे आला तर तुम्ही चोर म्हणून पकडले जाल. त्यावेळी काय कराल? जीव असेच असतात. थोडीफार मोकळीक दिली आणि थोडेही मोकळीक दिली तर काहीच्या काही करायला थोडाही वेळ लागत नाही. पण आता रागावून काय उपयोग? आम्हीच तुम्हाला हरभरा आणण्याची अनुज्ञा दिली होती ना. आता पलीकडे घेऊन जा आणि मार्गजेच्या देवळाकडे भाजा. मग माग मोडा. तेव्हा त्या तिघांनी भारे उचलून घेतले आणि भटोबास औसाला म्हणाले, थोडा विस्तव घेऊन ये बरं आमच्याबरोबर औसा. तेव्हा औसा म्हणाल्या, मी नाही येत रे बाळा नागना. तेव्हा भटोबास म्हणाले, तर मग हुळ्याऐवजी धूळ खा. मग भटोबासांनी एका हातात विस्तव घेतला, भारा घेतला, मर्गजीच्या देवळाकडे जाऊन हुळा भाजला, माग मोडला, कपारीत घालून झाकून ठेवला. सर्वज्ञांचा रात्रीचा पूजावसर झाला. बाईसांनी चांगला हुळा निवडला आणि सर्वज्ञांना अर्पण केला. सर्वज्ञांनी हुळा सगळ्यांना वाटण्यासाठी भटोबासांजवळ दिला. भटोबासांनी प्रत्येकाला 2-2 ओंजळी हुळा दिला.
परंतु औसाला दिला नाही. तेव्हा औसाने म्हटले, नागदेया मला हुळा दे. भटोबासांनी हळूच म्हटले, हुळ्याऐवजी धूळ खा. मग आतर विस्तव आणायला नाही आलीस. मग औसाने सर्वज्ञांना म्हटले, जीजी पाहिले का, हा नागदेव मला हुळा देत नाही. तेव्हा स्वामी म्हणाले, काय म्हणत आहे औसा? तेव्हा औसा म्हणाल्या, औसा धूळ खा असे म्हणत आहे. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, थोडीशीच खा म्हणत आहे का? तेव्हा औसा म्हणाल्या, तरी काय स्वामी जगन्नाथा, आपण जास्त खायला सांगत आहात काय? तेव्हा सर्वज्ञ भटोबासांना म्हणाले, वानरेया, नायकाला हुळा द्या. भटोबास औसाजवळ गेले, थोडासा हुळा दिला. पुन्हा गराणे करीत औसाने म्हटले, जीजी हा नागदेव इतरांसारखा हुळा मला देत नाही. तेव्हा स्वामी म्हणाले, द्या हो वानरेया, या सर्वांना दिला तितका हुळा नायकाला द्या. मग भटोबासांनी सर्वांग इतका हुळा औसाला दिला. सर्वज्ञांनी हुळ्याचे भोजन केले. गुळा झाला, विडा झाला. मग सर्वज्ञांनी निद्रा केली. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वज्ञ उठले, आसनावर बसले होते. तेव्हा स्वामी म्हणाले, जाती सुरू करत नाहीत. जीजी म्हणून भटोबास उठले, सगळ्यांना हुळा दिला. सगळे हुळा खाऊ लागले. भटोबास दोन्ही हाताने रगडायचे आणि पसाभर हुळा एकाच वेळी तोंडात टाकायचे. नाथोबा एक एक दाना 2-2 दाणे खायचे. हे पाहून सर्वज्ञ म्हणाले, वानरेशाचे तोंड मोठे पसासारखे आहे आणि नाथोबाचे तोंड छोटासारखे आहे. अशा प्रकारे सर्वांचा हुळा खाऊन झाला. सर्वज्ञांचा सकाळचा पूजाअवसर झाला. नंतर सर्वज्ञ बाहेरील पडवीत आसनावर बसलेले होते. तेव्हा सर्वज्ञांच्या दर्शनाला यलंभट आले. सर्वज्ञांजवळ बसले. भक्तजन मातीकाम करीत होते. तहान लागली म्हणून भक्तजन घागरीतले पाणी ढसाढसा प्यायचे. सर्वज्ञ यलंभटाला म्हणाले, महात्मे इतक्या सकाळी पाणी पितात आणि याची पोटेही इतकी मोठाली दिसून राहिली, हे कसं काय बरं? तेव्हा यलंभट म्हणाले, बिचारे वृक्षान्न खातात आणि मातीकाम करतात, त्यामुळे दमतात, भागतात, म्हणून तहान लागते. सर्वज्ञ म्हणाले, तुम्ही खरोखर म्हणत आहात की चेष्टा मस्करी करीत आहात? यलंभट म्हणाले, चेष्टा मस्करी करण्याचे कारण काय आहे? खरं आहे तेच तुम्हाला म्हणत आहे जी. तेव्हा स्वामी भक्तजनांकडे पाहायचे आणि हास्य करायचे. अशा प्रकारे मंडळी सर्व भक्तजनांनी हरभऱ्याच्या हुळ्याचा आनंद साक्षात पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्यासोबत लुटलेला आहे. आगाय श्री चक्रधरा, दूरध्यानी ब्राह्मणू, निळे वृक्ष, पांढरी देऊळे, क्रमुनिया आला, पांगुळा पाय देसी, आंधळे या डोळे देसी, मुके या वाचा देसी, बहिरे या कान देसी, अपक्षा पांख देसी, ऐसी तुझी कीर्ती ऐकोनी आला श्री चक्रधर राया. परमेश्वराला प्राप्त करायचे असेल तर मी दास आहे अशी निव्वळ भावना असणे पुरे आहे. ईश्वर प्राप्तीसाठी भक्ताने परमेश्वराचे दास्य करणे अतिशय आवश्यक आहे. असाच एक प्रसंग आहे. मातीकाम करून झाल्यावर भटोबास गंगेवर गेले, आंघोळ केली, भिक्षेला गेले, भिक्षा करून आले. झोळीतील अन्न सर्वज्ञांकडून दृष्टपूत करून गंगेवर गेले, जेवण केले. नंतर सर्वांगावर राखेचे टिळे लावले, पायाला कपड्याच्या चिंध्या बांधल्या
आणि पांगळ्यासारखे सर्वज्ञांची स्तुती करीत आले. आगा श्री चक्रधर राया, मी एक दूरवरून आलेला वाटसरू ब्राह्मण आहे. निळे वृक्ष, पांढरे देवळे हे क्रमून आलो आहे. मी तुमची कीर्ती अशी ऐकलेली आहे. तुम्ही पांगळ्यांना पाय देता, आंधळ्याला डोळे देता, मुक्याला वाचा देता, बहिऱ्याला कान देता आणि पंख नसणाऱ्या पाखरांना पंख देता. अशी तुमची कीर्ती ऐकून दूरवरून आलेला आहे श्री चक्रधर राया. असे भावपूर्ण अलाप करीत भटोबाज सर्वज्ञांजवळ येऊन बसले. पुन्हा पुन्हा अलाप करू लागले. मग सर्वज्ञ म्हणाले, पुरे भटो पुरे. तेव्हा सर्वज्ञ बाईसांना म्हणाले, बाई, अशा पांगळ्याला काय द्यावे बरं? बाईसा म्हणतात, बाबा, आपले सेवादास्य दिले पाहिजे. बाबा, आपण समर्थ आहात, तरी टाकावे काहीतरी अमूल्य असे त्याच्या पदरात. तेव्हा स्वामी म्हणाले, आम्हाला वाटते वानरेसला सर्व काही द्यावे, परंतु या जीवाला विज्ञान देऊ नये. तेव्हा औसा माता म्हणतात, जीजी स्वामी जगन्नाथा, सेवा ही नागदेवाची आणि दास्य ही नागदेवाचे. त्यानेच सर्व करायचे, तर आमच्यासारख्या दुबळ्यांनी काय करावे? तेव्हा स्वामी म्हणाले, मी दास आहे अशी निव्वळ भावना असणे पुरे आहे. ईश्वर प्राप्तीसाठी भक्ताने परमेश्वराचे दास्य करणे आवश्यक आहे. यावर सर्वज्ञांनी औसाला निमित्त करून फुटाणेकारांचा दृष्टांत सांगितला. पुढे स्वामी म्हणतात, परमेश्वर जीवास 8ही ज्ञान देऊन त्या जीवाला योग्य करतात. मंडळी, अशा प्रकारे औसा माताही सर्वज्ञांच्या सन्निधानी होती. परमेश्वर या जीवाचे मलिनत्व दूर करून या जीवाला घडवून मडवून अनुसरण योग्य करत असतात. मंडळी, पुढचा प्रसंग आहे खडकुली या स्थानावरचा. सर्वज्ञांनी भटोबास व देमती यांना निरूपण करून झाले होते. तेव्हा औसा माता म्हणतात, जीजी स्वामी जगन्नाथा, जर परमेश्वर कशानेही प्राप्त होत नाही, तर मला बाजार चौकातील जखीन करावे. मग मी लोकांनी टाकलेल्या अक्षता, ओवाळून दिलेले द्रव्य घेत बसेन. तेव्हा स्वामी म्हणाले, पाहिलेत का वानरेया? पोर औसा बाजार चौकातील जखीन होऊन मग मेंढ्या बकऱ्या खाऊ पाहत आहे. औसांनी म्हटले, हो का जी, असाही प्रकार होतो का? स्वामी जगन्नाथा, असे आहे तर नको जी. असे म्हणून औसांनी सर्वज्ञांच्या श्रीचरणावर मस्तक ठेवले. मग सर्वज्ञ सर्व भक्तासमवेत गुंफेत गेले. एके दिवशी नाथोबा सर्वज्ञांजवळ बसले होते. त्यांना स्थित्यानंद झाला. त्यांनी आपले धोतर फाडले, सर्वज्ञांचे दोन्ही श्रीचरण डोक्यावर ठेवले आणि म्हटले, आता मी जात आहे श्री चक्रधर राया. असे म्हणून धाव घेतली. औसाही त्यांच्या मागे धावली. औसानी म्हटले, का रे बा नाथोबा, कशाला जातोस? थांब रे बा नाथो, तुला धरावे तरी कसे? तुझ्या डोक्याला शेंडी नाही, तुझ्या कमरेला धरावं तर लंगोटी नाही. अरे थांब रे नाथो. असे म्हणून थोड्या अंतरावर औसा माता गेली. मग नाथोबाने गंगेत उडी घेतली आणि म्हणू लागले, या हो, या पोहायला या. तुम्ही सगळे वाया गेले. असा आनंद कुठे मिळतो का? तुमचा जन्म वाया गेला. असे म्हणून ओरडू लागले. काही वेळापर्यंत पाण्यात पोहत होते. मग नाथोबांचा स्थित्यानंद बंद झाला आणि नाथोबा आले. मग धोतर घेतले. पाहिले तर त्याच्या चिंध्या झाल्या होत्या. मग काटा आणला. मग धोतर शिवायला बसले. तेव्हा दायंबाने म्हटले, मगा का वस्त्र फाडली जोरजोरात, आणि आता शिवतोस कशाला?
आता काटेच नेस. तेव्हा स्वामी म्हणाले, धोतर पाडणारा हा होता का? मग नाथोबाने धोतर शिवले. मग भांडे घेतले. पाणी भाताच्या मडक्याजवळ गेले. ताटामध्ये पाणी भात घेतला आणि जेवायला बसले. तेव्हा दायंबा म्हणाले, तेव्हा तर या गा या असे म्हणत होता. वाया गेला म्हणत होतास, म्हणून ओरडत होतास, आणि आता मुकाट्याने बसून जेवतोस. आता का जेवायला बोलवत नाहीस? आता काय तुझी दातखिळी बसली आहे का? मंडळी, सर्वज्ञांनी औसाला खडे खुबटे याचा दृष्टांत सांगितला होता. तेव्हा सर्वज्ञांनी परमेश्वर हे अगाधाचे अगाध आहेत, परमेश्वराचा अंत कोणालाही लागत नाही, असे निरूपण औसा मातेला केलेले होते. औसा या नाथपंथाच्या असल्यामुळे त्यांचे पूर्वीचे जीवन जोग्यामध्ये राहून उभ्यानेच खाणेपिणे, अस्तव्यस्त राहणे अशा प्रकारे होते. त्यामुळे त्यांच्या मनावर अज्ञानाचे मळत्व दूर झालेले नव्हते. असाच एक प्रसंग आहे. आदल्या दिवशी एका कुत्र्याने भटोबासांची झोळी नेली होती आणि दुसऱ्या दिवशी बिराडाचे राखण करण्याची पाळी औसा मातेवर आलेली होती. त्या दिवशीसुद्धा तोच कुत्रा झोळी नेण्यासाठी किंवा तेथील खाद्यपदार्थ खाण्यासाठी त्यांच्या बिराडावर आला. त्या कुत्र्याला पाहून औसा मातेने त्याला दगड मारला. तेव्हा ते कुत्रे केकाटत पळाले. तेव्हा सर्वज्ञांनी स्वतःचा श्रीमुकुट धरला आणि औसाला म्हणाले, नायका, या कुत्र्याला का दगड मारला? तेव्हा औसा म्हणतात, जी स्वामी जगन्नाथा काल नागदेयाची झोळी घेऊन पळाला आणि आज पुन्हा आले, त्याला दररोज सवय लागेल म्हणून हाणले जी. तेव्हा स्वामी म्हणतात, याची कोणी आई, कोणी बहीण आहे का? ती याला स्वयंपाक करून घालीन. आपले आपण बिऱ्हाड सांभाळावे, त्याला हाकलून लावावे, परंतु कुण्याही प्राण्याला हाणू नका. तेव्हा औसा म्हणाल्या, जी स्वामी जगन्नाथा, मी कुत्र्याला मारल्यावर आपण श्रीमुकुट धरला, तर आपण काय सर्वव्यापी आहात का? तेव्हा स्वामी म्हणतात, होय नायका, आम्ही सर्व चराचर विश्वाला व्यापून आहोत. तेव्हा औसा मातेला आपली चूक कळाली. मला याची जाणीव नव्हती जी स्वामी जगन्नाथा, असं म्हणून औसांनी सर्वज्ञांच्या श्रीचरणास लागल्या. सनातनाच्या बंदीखाने मानव बंदी होता, रंजल्याने गांजल्यांचे तुम्हीच हो आधार. कृपा माऊली चक्रधरांचा करूया जय जयकार. कृपा माऊली चक्रधरांचा करूया जय जयकार. मंडळी, 12व्या शतकामध्ये परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जातीयता नष्ट केली होती. पुरुष प्रधान या व्यवस्थेला मान न देता स्त्रियांना सुद्धा पुरुषाप्रमाणेच मान दिला पाहिजे असा ठाम निर्णय त्यांनी आपल्या पंथामध्ये केलेला होता. असाच पुढचा प्रसंग आहे गाव जोगेश्वरी येथील. एकदा तिथे 3 मातंग जोगेश्वरीच्या देवळासमोर आले. देवळाच्या दरवाजासमोर उभे राहिले. 12व्या शतकामध्ये मातंगांना मंदिरामध्ये प्रवेश निषिद्ध होता. तेव्हा त्यातील दोघांनी देवळाच्या कळसाला बाहेरूनच नमस्कार केला. मग त्या दोघांनी म्हटले, चला आता जाऊया. त्यातील एकाने म्हटले, तुम्हाला जायचे असेल तर जा, परंतु मी हे दैवत पाहिल्याशिवाय येत नाही. मग ते दोघे मातंग निघून गेले. तो एकटा मातंग देवळाच्या दारासमोर तसाच उभा राहिला. थोड्या वेळानंतर औसा माता काही कामासाठी बाहेर आली. तेव्हा औसांना त्या मातंगाने विचारले, आई, सर्वज्ञांना असे सांगा की एक बाहेरगावचा सेवक आलेला आहे, जो मंदिरामध्ये येऊ शकत नाही आणि तो असे म्हणत आहे की आपले दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही. तेव्हा मला दर्शन द्या.
औसा माता तशाच स्वामीकडे गेल्या आणि म्हणाल्या, जी स्वामी जगन्नाथा, बाहेर गावचा एक सेवक आलेला आहे व तो असं म्हणत आहे, हे दैवत पाहिल्याशिवाय जाणार नाही. मग सर्वज्ञांनी बाईसाकडून लाडू मागितला आणि औसाकडे देत म्हणाले, जा आणि असे म्हणा, हा लाडूचा प्रसाद आम्ही पाठवला आहे, हा त्याला द्या व आम्ही पाठवणी दिली आहे असे सांगा. औसा तो लाडू घेऊन बाहेर आल्या तेव्हा तो मातंग तेथेच उभा होता. औसाने त्याला लाडू दिला आणि म्हटले, जाय रे, चक्रधर स्वामींनी तुला पाठवणी दिली आहे. त्याने म्हटले, नाही आई, मी हे दैवत पाहिल्याशिवाय जाणार नाही. मातंगाचा हा शब्द औसा मातेला ऐकू गेला नाही. औसा माता परत मंदिरामध्ये गेल्या. तो मातंग दरवाजाच्या बाहेर थांबला होता. काही वेळानंतर परत औसा माता कामानिमित्त बाहेर आली तेव्हा तो मातंग तेथेच उभा होता. ते पाहून औसा म्हणाल्या, हाय रे, तू जात का नाहीस? तुला चक्रधर स्वामींनी जायला सांगितले आहे. तेव्हा मातंग म्हणतो, नाही आई, मी हे दैवत पाहिल्याशिवाय जाणार नाही. तेव्हा औसा माता परत सर्वज्ञांजवळ आल्या आणि म्हणाल्या, जी स्वामी जगन्नाथा, तो म्हणतो मी हे दैवत पाहिल्याशिवाय जाणार नाही. तेव्हा सर्वज्ञ दाराजवळ आले. तेव्हा तो मातंग तेथेच उभा राहिलेला होता. त्या मातंगाने लाडू सर्वज्ञांच्या श्रीचरणाजवळ ठेवला, दंडवत केला व निघून गेला. तो मातंग गेल्यावर सर्वज्ञांनी तो लाडू घेतला, पडवीत आसनावर जाऊन बसले. मग स्वामी सर्व भक्तजनांना म्हणाले, का हो प्रसाद घेणाऱ्या प्रसादवीरांनो, प्रसाद घ्याल? तेव्हा भक्तजनांनी म्हटले, हो जी. तेव्हा स्वामी म्हणतात, तूप भात असल्यावर त्याला कोणी नाही म्हणतं का? चांगली सुती तलीम वस्त्र असले, रेशमी वस्त्र असले, ते देत असल्यावर कोणी नाही म्हणेल का? आम्ही इतके अशा डबक्यात उतरलो आणि त्यात हात घालून त्यातील काही काढले आणि दिले तरी तो महाप्रसादच की. त्यासाठी तुम्ही धाव घेणारच. हा तर त्या मानाने काहीच नाही. आम्ही प्रसन्न होऊन दिला तो प्रसाद. हा लाडूचा प्रसाद काय घेण्यास सांगावा लागणार आहे. मग तो लाडू सर्वज्ञांनी सर्व भक्त मंडळीला प्रसाद म्हणून वाटून दिला. सर्वज्ञ भक्तजनांना म्हणाले, विकार विकल्पाची शून्यता होवावे किंगा. मंडळी, सर्वज्ञांचे वास्तव्य गाव जोगेश्वरी येथील पटीशाळेवर होते. तेव्हा स्वामींनी साधा मातेला एक वेळेस विचारले होते, औसा भिक्षा करून येईल ते जेवाल की वानरेस भिक्षा करून येईल ते जेवाल? तेव्हा साधेने म्हटले होते, जी औसा भिक्षा करून येईल ते मी काही जेवण करणार नाही जी. ती जोगीन आहे, ती चारही वर्णात भिक्षा करते, तिच्या भिक्षेतून मी उपवास नाही सोडणार. नागदेव भिक्षा मागून येतील, त्यातून मी पारणे करीन. सर्वज्ञ एक वेळेस गंगेमधून जलद गतीने चालत होते. औसा माताही सर्वज्ञांबरोबर धावत होती. औसाला दम लागला होता. औसा म्हणाल्या, जी स्वामी जगन्नाथा, हळू चालावे, वायू तुटेल. तेव्हा स्वामी म्हणाले, नायका, वायू काय वेगाने चालल्याने तुटतो का? तुमचे गुरु होते ते त्यांना काहीच माहिती नसलेले होते. ते काहीच जाणत नव्हते. प्राणवायूची कार्ये असे असतात काय? प्राणवायूची कार्य ती अशा प्रकारची असतात. म्हणून सर्वज्ञांनी लहान मुलांच्या मौजी बंधनाची गोष्ट सांगितली. म्हणजेच ही लीळा श्रीक्षेत्र भावेश्वर येथील होती. औसा माता ह्या नाथपंथीय होत्या. त्यांचे बरेचसे आयुष्य नाथपंथीय जोगीन म्हणून गेले होते. त्या स्वाभिमानी होत्याच, पण त्यांना कष्ट करणे आवडत नव्हते. त्यांना सजून धजून राहणे,
चांगले पदार्थ खाणे व चांगल्या गोष्टी करण्यासाठी आवडत असे. असाच पुढचा प्रसंग आहे गाव जोगेश्वरी येथील. सर्वज्ञांच्या आज्ञेने सगळी भक्तमंडळी गुंफा बांधण्यासाठी विटा माती वाहत होते. तितक्यात तेथे औसा आल्या व म्हणाल्या, हाय रे नागदया, विटा माती वाहताना तुम्हाला असं काय विशेष दिसले रे? अग्नी ब्राह्मणाच्या साक्षीने ज्याच्या हातात हात धरला त्याच्याशी लग्न केले, त्यांना सोडून दिले, त्यांच्या दुःखी झाल्यामुळे तुम्हाला कुठे प्रवेश मिळणार? नरकातच ना. नरकातच जावे लागेल. तेव्हा काय खाल ह्या विटा माती? तेव्हा वटोबास त्यांना म्हणाले, तू ढोरे राखण्याच्या कामाची आहेस. हे दास्य कुणाला करायला मिळते काय? तेव्हा औसा सर्वज्ञांजवळ आल्या. तेव्हा स्वामी बाहेरच्या ओसरीत आसनस्थ होते. स्वामी म्हणतात, जेव्हा वरच्यांचे बोलवणे येईल त्यावेळी अग्नी ब्राह्मणांना साक्षी ठेवून जिचा हातात हात धरला ते यांचे रक्षण करू शकतील काय नाही का? तेव्हा औसा म्हणाल्या, जीजी स्वामी जगन्नाथा, तरी काय आपण रक्षण कराल? तेव्हा स्वामी म्हणतात, तरी दुसरे कोण राखणार आहे? आम्हीच रक्षण करू. तेव्हा औसा माता म्हणाल्या, तरी माहिती नाही जी स्वामी जगन्नाथा. स्वामी जगन्नाथाचे दास्य रक्षण करेल असे म्हणून औसा विटा माती व्हायला लागली. मंडळी, औसा माता सर्वज्ञांच्या सन्निधानी होत्या. त्यांना सर्वज्ञ हे परमेश्वर अवतार आहेत याची सुद्धा जाण होती. पण मनुष्याचा देह आणि त्यांच्या मनावर जे मलिनत्व होते ते अजून दूर झालेले नव्हते. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्या आपल्या मनासारखं करण्यासाठी पाहत होत्या. आचरे तयाचा धर्मू हे स्वामींचे वचन त्यांना माहीत नव्हतं. जे कोणी चांगले करेल त्यांच्यासारखे ते चांगले पाहण्याची मानवी दृष्टी त्या औसा मातेकडे होती. परंतु परमेश्वराचे सेवादास्य करून त्यात जे मोक्षमार्गाचे दरवाजे उघडणार होते ते त्या औसा मातेला अजून समजलेले नव्हते. जीव जोगी असतो किंवा महार असतो का ब्राह्मण असतो, का जीव तो शुद्ध निर्मळ केवळ असतो, असाच प्रसंग आहे गाव जोगेश्वरी येथील. औसा जोगी असल्यामुळे तिच्याविषयी दायंबाच्या मनात आदरभाव नव्हता. दायंबा औसांचा विटाळ मानत होते. तेव्हा सर्वज्ञांनी दायंबांना निरूपण केले आणि समजावून सांगितले की सर्वज्ञांच्या सन्निधानाने औसाला भरपूर लाभ झालेला आहे. त्या लाभामुळे तिला श्रेष्ठत्व आलेला आहे. तुमच्या मनातील विकल्प हा प्रेत देहाला कारणीभूत आहे. अशा पद्धतीने सर्वज्ञांनी दायंबाला निरूपण केले. मग दायंबाने आपली चूक मान्य केली. मग तेव्हापासून दायंबा औसांचा आदरभाव करू लागले. औसा माता एके दिवशी सराळे गावाला गेल्या होत्या. तेथे त्यांना गणपत आपयो हे विद्वान राजमान्य अधिकारी भेटले होते. तेव्हा औसा आणि गणपत आपयो यांना सर्वज्ञांच्या चमत्कारी काही गोष्टी सांगितल्या आणि गुणविशेष सांगितले. तसेच आश्चर्याच्या गोष्टी सांगितल्या. तेव्हा गणपत आपयो औसांना म्हणाले, हा आई, मलाही सर्वज्ञांचे दर्शन घडवाल का? तेव्हा औसा माता म्हणतात, नाही नाही, चक्रधर स्वामी कुणाचीच मान्यता करीत नाहीत, आगत स्वागत करीत नाहीत. त्यांना राजा असो अथवा गरीब असो दोन्ही सारखेच. तेव्हा गणपत आपयो म्हणतात, काय करायची मान्यता, काय करायचे आगत स्वागत याची काही आवश्यकता नाही. अशा महापुरुषांचे दर्शनच पुष्कळ आहे. तेव्हा औसा माता म्हणतात, हो का, असे असेल तर चला मग. औसा माता गणपत आपयो यांना घेऊन सर्वज्ञांच्या दर्शनाला आल्या. तेव्हा सर्वज्ञ नरसिंह नारायणाच्या देवळाच्या अंगणात गरुडाच्या पाठीला पूर्वेकडे श्रीमुख करून आसनावर आसनस्थ होते. तेव्हा गणपत आपयो आले. त्यांनी सर्वज्ञांना दंडवत घातले, श्री चरणास लागले. मग सर्वज्ञांनी गणपत आपयो यांची फार
मान्यता केली, बसायला टाकले, विचारपूस केली. गणपत आपयो सर्वज्ञांजवळ बसले. सर्वज्ञ थोडा वेळ बसले, नंतर गंगेकडे गेले. गणपत आपयो यांची सर्वज्ञांनी केलेली मान्यता पाहून औसाला समाधान वाटले. तेव्हा औसाला स्थित्यानंद झाला. सिंहनारायणाच्या देवळाच्या दरवाजासमोर एक बाबळीचे झाड होते. स्थितीच्या भरात औसा माता त्या झाडावर चढल्या आणि म्हणू लागल्या, सर्वज्ञ साक्षात कामधेनू, सर्वज्ञ साक्षात कल्पतरू, सर्वज्ञ साक्षात चिंतामणी, मनात इच्छा केलेली पूर्ण करणारे आहेत. तेव्हा गणपत आपयो म्हणतात, होय हो आऊवा देवी, बरोबर आहे, तुम्ही जे सांगत आहात ते सत्य आहे. तेव्हा स्वामी गंगेकडून परत आले, सिंहनारायणाच्या दरवाजाजवळ उभे राहिले आणि स्वामी म्हणाले, हे काय भटो, तुम्ही विद्वान माणसे आहात, तुम्हाला शास्त्राची माहिती आहे. ही औसा एक स्त्री आहे, तिचा काही फार अभ्यास झालेला नाही. ही काय स्तुती करीत आहे आणि तुम्ही खुशाल टोखत आहात. कामधेनू ते कोणा एकाच्या दारातील जनावर आहे, तसा परमेश्वर आहे काय? कल्पतरू जे कुणा एखाद्या दारासमोरील झाड आहे, तसा परमेश्वर आहे का? चिंतामणी तो कुण्या एकाच्या गळ्यातील मणी आहे, तसा परमेश्वर आहे का? ज्यांचे चिंतन केल्या जाऊ शकत नाही, ज्यांची गणना करता येणार नाही, अशा शक्तीने युक्त परमेश्वर कुणीकडे आहे आणि क्षुद्र शक्ती कुणीकडे आहे? त्या दोन्हीची बरोबरी लागू शकते का? तेव्हा स्वामी भक्तजनांना म्हणाले, करा हो यांना शिक्षा. असे ऐकताच औसांचा स्थित्यानंद बंद झाला आणि औसा स्वामींना म्हणाल्या, जी स्वामी जगन्नाथा, हे राजमान्य ब्राह्मण आहेत, यांच्याऐवजी मला शिक्षा करा. असे म्हणून औसा बाबळीच्या झाडावरून खाली उतरल्या, श्री चरणास लागल्या. तेव्हा गणपत आपयो यांनाही आपली चूक समजली आणि सर्वज्ञ अत्यंत सुंदर मराठी बोलतात हे पण त्यांच्या लक्षात आले. तेव्हा गणपत आपयो यांनी सर्वज्ञांना दंडवत केले. मग ते आपल्या सराळे गावाला निघून गेले. सर्वज्ञांनी आपल्या परावाणीने अखिल मानवजातीला अहिंसेचा संदेश दिलेला आहे. तसेच सर्वज्ञ म्हणतात, जो जीव आम्हाला शरण आलेला आहे त्याला आम्ही कधीही मरण देत नसून त्याला आम्ही अभयदान देतो, असा संदेश 12व्या शतकात सर्वज्ञांनी सर्व मानवजातीला दिलेला आहे. मंडळी, औसा माता सर्वज्ञांच्या सन्निधानी राहत होत्या. औसा माता या पहिल्या अशा स्त्रीभक्त आहेत ज्यांनी पहिल्या भेटीतच सर्वज्ञांना अनुसरलेले आहे. एके दिवशी सकाळचा सर्वज्ञांचा पूजा अवसर झाला. सर्वज्ञ पूजा अवसरानंतर फिरण्यासाठी गेले. पिंडाजवळ खडकावर बसले होते. स्थान आहे डोमेग्राम. तेव्हा सर्वज्ञांनी भक्तजनांना निरूपण करण्यास सुरुवात केली. बाजूला पाणी वाजत होते. पाण्याच्या आवाजामुळे निरूपण व्यवस्थित ऐकायला येत नव्हते. तेव्हा भक्तजन विनंती करतात, जीजी, ह्या खळखळाटामुळे आपले निरूपण काहीच व्यवस्थित ऐकू येत नाही. तेव्हा सर्वज्ञांनी औसाच्या हाती आपले उपरणे दिले आणि म्हणाले, नायका, जा, हे उपरणे त्या खळखळाटावर पसरून या. औसा माता गेल्या व ते उपरणे पसरून पाण्यावर घातले. तेव्हा पाण्याचा आवाज थांबला. सर्वांना निरूपण व्यवस्थित समजले. निरूपण संपल्यानंतर सर्वज्ञ औसाला म्हणाले, नायका, जा, उपरणे घेऊन या. तेव्हा औसा माता गेल्या व ते उपरणे घेऊन आल्या. ज्या क्षणी ते उपरणे पाण्यावरून काढताच त्या पाण्याचा पुन्हा खळखळाट ऐकू येऊ लागला. तेव्हा भक्तजनांनी स्वामींना विचारले, जीजी, इतका वेळ काहीच आवाज येत नव्हता आणि आता कसा येत आहे? तेव्हा स्वामी म्हणतात, हे औसांचे सामर्थ्य आहे. तेव्हा औसा माता म्हणतात,
हे औसाचे कसले सामर्थ्य, हे तर स्वामी जगन्नाथाचे सामर्थ्य. मग सर्वज्ञ भक्तजनासहित गुंफेकडे गेले. मंडळी, सर्वज्ञांचे सन्निधान म्हणजे आनंदाचे महासागरच की. आणि या महासागरात औसा या सर्वज्ञांच्या सन्निधानी होत्या. त्या घडत होत्या, मडत होत्या, त्यांचे अनुसरण योग्य करत होत्या. औसा माता ही त्यांच्या परिवारातील एकुलती एक मुलगी होती. तिला कोणी भाऊ नव्हता, त्यामुळे तिच्या आईवडिलांचे पिंडदान कोणीही केलेले नव्हते. तेव्हा तिला असे वाटत होते की आपणच ते पिंडदान करावे. एके दिवशी सोमवती अमावस्या होती. सोमवती अमावस्येच्या निमित्ताने गंगेवर खूप लोक जमलेले होते. ठिकाण आहे सिन्नस्थळी. औसा माता गंगेकडे गेल्या व गंगेवर कोणी आंघोळ करताना, कोणी पिंडदान करताना त्यांना दिसले. त्यांना सुद्धा पिंडदान करण्याची इच्छा झाली. त्यांना वाटले, बिचारे पितर माझ्याकडे आशाळभूतपणाने पिंडदानाची वाट पाहत असतील. म्हणून त्या एका ब्राह्मणाजवळ आल्या. औसाने म्हटले, हाय रे, पिंड पाडतोस का? त्याने म्हटले, हो आई, मागच्या वेळेस सर्वज्ञांनी औसाला एक वस्त्र दिले होते. ते वस्त्र तिने ब्राह्मणाला दिले आणि पिंड पाडण्यास सुरुवात केली. तेव्हा भटोबास गंगेकडे आले. त्यांनी औसाला पिंड पाडताना पाहिले आणि भटोबास सर्वज्ञांजवळ येऊन औसांचे घराणे करीत होते. जीजी, पाहिले का या औसाचे काम? आपण दिलेले वस्त्र तिने एका ब्राह्मणाला दिले आणि त्यांच्याकडून पिंड पाडून घेत आहे. भटोबास आपली तक्रार सर्वज्ञांकडे करतील म्हणून औसा घाईघाईने आल्या. तेव्हा भटोबासांचे बोलणे संपलेच होते. तेव्हा सर्वज्ञ औसांना म्हणाले, हे काय नायका, तुम्ही दीक्षितांची मुलगी, उपासनीयांची सून, श्रेष्ठ ब्राह्मण कुळातील आहात. तुम्हाला नाथपंथाचा उपदेश आहे. त्यामुळे तुमच्या आईवडिलांना काहीच लाभ नाही का? शिवाय तुम्हाला आमचे दर्शन लाभले आहे, त्याने तुमच्या पितरांना काहीच लाभ होणार नाही का? आता ह्या पिंडदानाने काय होईल? तुम्हाला काही करावेसे वाटत असेल तर मग आमच्याजवळ करा. तेव्हा सर्वज्ञांनी नागदेवोचार्यांना म्हटले, वानरेया, एक दाम त्या ब्राह्मणाला द्या आणि आपले वस्त्र घेऊन या. भटोबास गंगेवर गेले. त्या ब्राह्मणाला एक दाम दिला व औसांनी दिलेले सर्वज्ञांचे ते वस्त्र घेऊन परत आले. मग दुसऱ्या दिवशी भटोबास देगावला सर्वज्ञांचे वस्त्र आणण्यासाठी चालले होते. तेव्हा औसांनी सर्वज्ञांना म्हटले, जीजी स्वामी जगन्नाथा, नागदेवाला सांगा ना, मला गंगेच्या पलीकडे पोहोचवायला. सर्वज्ञ म्हणाले, वानरेया, नायकाला पलीकडे पोहोचवा. हो का जी? असे म्हणून भटोबास औसाला गंगेच्या पलीकडे घेऊन गेले. तेथे येऊन औसाला म्हणाले, आऊ, तू पुढे येशील तर मी येईपर्यंत माझी वाट पाहत थांब, आणि माझे काम आटोपून मी लवकर आलो तर मी तुझी वाट पाहत थांबेल. तेव्हा औसा नाथोकोरांच्या अन्नछत्रात गेली. तेथील नोकराकडून शिळ्या भाताच्या ढेपा, दही मागून घेतले. दही भात एकत्र कालवला, गाठोडे बांधले आणि घेऊन गंगेच्या काठावर आली. तेव्हा भटोबास पुढे आलेले होते. तेव्हा गंगेतील पाणी वाढत होते. ते पाहून भटोबास औसाला घाईघाईने म्हणाले, चल चल आऊ, गंगेला पाणी वाढत आहे. दोघे नदी पार करायला पाण्यातून येऊ लागले. गंगेच्या मध्यभागी आले. पाण्यात पाय स्थिरावेना. तेव्हा भटोबासांनी म्हटले, आऊ, गाठोडे सोडून दे, आपण वाहत चाललो आहोत. औसा म्हणाल्या, हो का रे बा नागनाम. औसाने गाठोड्याचा पदर दातात धरून गाठोडे पाण्यात सोडले. थोडे पुढे गेल्यावर ठाव लागला. तेव्हा भटोबासांनी म्हटले, कटकट आऊ, कटकट. सर्वज्ञांचे वस्त्र गेले, इतका मोठा दहीभात गेला. औसांनी म्हटले, नाही गेला रे बा नागना.
तेव्हा भटोबासांनी म्हटले, कुठे आहे? तेव्हा औसा माता म्हणतात, हा घे. म्हणून औसाने दातात धरलेला गाठोड्याचा पदर दाखविला. मग सर्वज्ञाजवळ आले. तेव्हा स्वामी सिन्नस्थळीवर बसलेले होते. मग ते सर्वज्ञांना दंडवत घालता श्रीचरणास लागतात. मागील गंगेतील सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा औसाने सर्वज्ञांपुढे दहीभाताचे गाठोडे ठेवले. सर्वज्ञ उभे राहिले आणि सर्वज्ञांनी उपासनीयांकरवी सर्व दहीभाताचे गोळे केले. उपासनीयांनी तसेच बसले मंत्र म्हणत. मग अगोदर सर्वज्ञांच्या ताटात तशाच पद्धतीमध्ये पिंडाचा गोळा ठेवला. नंतर सगळ्या भक्तजनांना तशाच पद्धतीने एक एक पिंडाचा गोळा दिला. मग सर्वज्ञांचे भोजन झाले. गुळा झाला, विडा झाला. तेव्हा स्वामी म्हणाले, औसाचे पिंडदान आम्ही परिपूर्ण केले. मंडळी, अशा प्रकारे भक्ताने परमेश्वराचे सेवादास्य करावे. आपल्या जीवात्म्याचे आत्मकल्याण करण्यासाठी परमेश्वराचा दास होणे अतिशय आवश्यक आहे. तेव्हा त्या दासाच्या सर्व मनोकामना सर्वज्ञ परिपूर्ण करतात. औसाही कसी दुधा कवडे मागे, जगन्नाथासी पित्या पुढे जणू हट्ट करिता. लळापूरवी बाळाची, लळापूरवी बाळाची. भावश्रेष्ठ पाहुणी औसांचा, आठवाहू देव औसांचा, आठवाहू देव औसांचा. मंडळी, औसा माता सर्वज्ञांच्या सन्निधानी होत्या. त्यांना जर कुठले दुःख असेल, कुठली परेशानी असेल, तर त्या निसंकोचपणे सर्वज्ञांना विचारत होत्या. ज्याप्रमाणे एक छोटेसे बाळ आपल्या पित्यापुढे निसंकोचपणे मागते, त्याचप्रमाणे औसा माता दुधासाठी स्वामींकडे कवडे मागत आहेत. पुढचा प्रसंग आहे, सिन्नस्थळी येथील कोणता तरी सण होता. औसाला भिक्षेमध्ये मांडे आले होते. मग दुसऱ्या दिवशी औसाने सर्वज्ञांना विनंती केली, जी स्वामी जगन्नाथा मांडे आले असती तरी दुधालागे कवडे द्यावे जी. स्वामी जगन्नाथाचे नि प्रसादे चुबळीत चुबळीत जेवीन. मंडळी, औसा भिक्षा मागण्यासाठी गेल्यावर भिक्षेमध्ये त्यांना मांडे आले होते. औसांना मांडे खायचे होते, पण मांडे खाण्यासाठी दूध लागणार होते आणि दुधासाठी पैसे म्हणजेच कवडे लागणार होते. म्हणून पित्यापुढे जसा हट्ट करून लेकरू त्या वडिलांकडून पैसे मागते, त्याचप्रमाणे येथे सुद्धा औसा माता सर्वज्ञांना विनंती करून कवडे मागतात आणि म्हणताहेत, मला दुधासाठी पैसे द्यावे जी. मग मी स्वामी जगन्नाथाच्या प्रसादाने दुधामध्ये मांडे बुडवून बुडवून खाईन. तेव्हा भटोबास म्हणाले, सर्वज्ञांना पैसे मागून दूध मांडे खाण्यापेक्षा धूळ खा. तेव्हा औसा माता, गप्प राहा रे बा नागना, कशाला माझ्या खाण्याच्या आड येतोस, तुलाही देईन. आम्ही स्वामी जगन्नाथाची लेकरे आहोत. मग स्वामी जगन्नाथाला नाही मागणार तर कोणाला मागणार? सर्वज्ञ म्हणाले, वानरिया, औसाला दुधासाठी पैसे द्या. हो का जी. मग भटोबासांनी पैसे दिले. औसा मातेने जाऊन दूध आणले. औसा जेव्हा जेवायला बसली तेव्हा प्रत्येक घासाला सर्वज्ञांना आठवीत होती. तेव्हा सर्वज्ञ तेथे आले आणि औसांना म्हणाले, हे काय नायका, आमचे नाव घेत घेत जेवण करीत आहात? औसांनी म्हटले, हो जी. मग औसांचे दूध मांडे असे जेवण झाले.